नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत कच्ची पपई म्हणजेच भाजीच्या पपईची सांबारो, किंवा तुम्ही ह्याला म्हणू शकता चटणी किंवा कोशिंबीर, अशा प्रकारे तुम्ही ह्याला बोलू शकता। ही एकदम कच्ची पपई पाहिजे। फळांवाल्यांकडे ही पपई घेऊ नका, भाजीवाल्यांकडेच ही पपई घ्यायची आहे। याला आपण भाजीची पपई ही म्हणू शकतो। असे मी इथे मला थोडे मोठे मिळाले नाही म्हणून ही मी छोटे असं घेतलेले आहेत आणि छान असं साल काढून घेतलेलं आहे आणि असं ह्याला मस्त असं 4 भागांमध्ये आपण कापून घेतलेलं आहे। आणि हे जे आतमधलं गर असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आपण हे सर्व पपईचे असे आतमधून जे गर असतं ते आपण काढून घ्यायचं आहे। आणि आपल्याला ह्याला छान असं मोठी जाड होलची खिसणी घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये खिसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे हे बघा, हे पपई आपण इथे खिसून घेतलेली आहे। थोडंसं असं रफ असेल ते आपण इथे काढून टाकून देऊया। या प्रकारे आता आपण मस्त हे पपई खिसून घेतलेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि इथे आपण एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं की आपण इथे टाकायची आहे मोहरी। छान अशी मोहरी तडतडली की आपण इथे टाकायचा आहे कढीपत्ता। हे बघा, मस्त असं फोडणी, छान अशा हिरवी मिरची टाकायची आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट इथे मिरच्या टाकू शकता। अशा प्रकारे हे छान असे थोडेसे भाजून झाले की आपल्याला इथे टाकायचं आहे हळद आणि थोडं परतून घेऊन आपण याच्यात टाकणार आहोत किसलेलं पपई। हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। 1-2 मिनटं आपण फुल फ्लेमवरती ह्याला छान मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही बघू शकता इथे हे असं 2 मिनटानंतर हे थोडंसं सॉफ्ट होतं। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ टाकलं की आपण ह्याला परत थोडंसं असं मिक्स करून घेऊया। आणि इथे टाकायची आपल्याला 1 चमचा साखर। ह्याची टेस्ट अशी आंबट गोड आणि तिखट खूपच छान अशी टेस्ट आहे ह्याची। हे आपण खातो फाफडाबरोबर, आपल्याला हे आधी द्यायचे, आता कुठे दिसत नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण इथे 1 मिनटं असं झाकण लावून ठेवलेलं आहे। साखर मस्त मिक्स झालेली आहे आणि आता इथे आपण पिळूया अर्धा लिंबाचा रस। असं छान इथे आपण लिंबाचा रस पिळून हे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि इथे आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया। हे बघा, आता इथे आपण एका बाउलमध्ये 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पूनने आपण इथे 4 टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे। आपण आधी जे स्पून वापरलेले आहे ते टीस्पून होता आणि हा आहे टेबलस्पून। अशा प्रकारे 4 टेबलस्पून आपण फक्त इथे पाणी घेतलेलं आहे। हे आपण फाफडा बनवायची तयारी करत आहोत। हे आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि आपण आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। छान असं आपण ह्याला बटरने छान असं चाळून घेऊया।
हे बघा अशा प्रकारे आपण इथे चाळून घेणं हे मस्ट आहे. हे बघा अशा प्रकारे आपण इथे चाळून घेतलेलं आहे. आता ह्यात टाकणार आहोत आपण चवीपुरतं मीठ. मीठ जरा मंडळी कमीच टाका, कारण आपण सोडा टाकलेला आहे म्हणून. आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. थोडंसं हातावर असं चोळून आपण हे ओवा ह्यात टाकणार आहोत. आणि इथे 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. म्हणजे 2 टेबलस्पून तुम्ही इथे तेल टाका आणि छान असं पिठाला तेल लागेल असं मिक्स करून घ्या. आणि जे आपण पाण्यामध्ये हिंग आणि सोडा मिक्स करून ठेवलेलं होतं तो पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. हे बघा अगदी थोडं थोडं करून घातलेलं आहे. तर इथे आपल्याला बरोबर 4 टेबलस्पूनच फक्त पाणी आपल्याला लागलेलं आहे. लागलं वाटलंच तर तुम्ही इथे फक्त अजून एक अर्धा चमचा तुम्ही पाणीचा वापर करू शकता. हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे. हे पीठ आणि ह्या पाण्याचं जे मेजरमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. आता इथे मी थोडंसं तेल, एक अर्धा चमचा तेल टाकून हे पीठ छान असं मळून घेत आहे. हे बघा छान एकजीव आपल्याला मस्त असं करून मळून घ्यायचं आहे. हे बघा छान असं मळले गेलेलं आहे. असं ह्याच्यामध्ये असं चिवी असं हे टेक्स्चर आलं पाहिजे. असं पटकन तुटलं नाही पाहिजे पीठ. त्या पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे. आणि ह्याला पातळ ही पोळ्यांसारखं पीठ आपल्याला मळायचं नाही. हे आपल्याला घट्टच असतं. आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. झाकण लावून आपल्याला 5 मिनटं झालेली आहेत. आता हे आपण काढत आहोत. परत एकदा त्याला छान आपण मळून घेतलेलं आहे हाताला तेल लावून. अशा प्रकारे आपल्याला एक छोटी अशी लाटी घ्यायची आहे आणि असं छान असं लांबसर त्याला गोळा करून घ्यायचा आहे. आणि तळहाताच्या ह्या कोपऱ्याने आपल्याला हे फाफडा वळून घ्यायचा आहे. हे बघा एकदम हलक्या हाताने पण जोर लावून आपल्याला हा वळायचा आहे. आणि असं एकदम अगदी चाकूने आपण काढलं की हे मस्त असं हे फाफड्याची पट्टी निघून येते. अशा प्रकारे आपण सर्व पिठांचे आधीही तुम्ही करून ठेवू शकता किंवा तेल तापून एक एकही पटापट तुम्ही करून याच्यामध्ये टाकू शकता. मी इथे एवढे पिठाचे आधी ह्या अशा फाफडा बनवून घेते, मग तळायला घेते. हे बघा छान असं मस्त टेस्टी असं मिठाईवाल्यांसारखं आपण इथे बनवत आहोत. टेस्टलाही तेवढंच सुपर लागतं. एकदम मस्त असं हे छान फाफडा बनतात. हे बघा बघा किती छान असं टेक्स्चर दिसत आहे. पातळ आपल्याला असं हे जेवढं पातळ तुम्हाला हे करता येईल तेवढं पातळ आपल्याला हे फाफडा बनवून घ्यायचा आहे. वाव छान एकदम मस्त दिसत आहे. बघूया आता आपण तळायला ठेवूया. इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा चेक करूया. तेलला थोडंसं एक पिठाचा तुकडा टाकून बघितलेला आहे. तेल तापलेलं आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. टाकल्यानंतर आपल्याला मीडियमवर ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे हे फाफडा तळून घेत आहोत. बघा किती छान असं बबल्स आलेले आहेत फाफड्यावरती. म्हणजेच खूप छान हा पीठ हा मिक्स तयार झालेला आहे. आपण इथे जास्त असं एकदम लालसर नाही तळता. आपल्याला थोडंसं हे दोन्ही साईडनी छान असं तळून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे फाफडा दिसत आहे.
मस्त आपण हे दोन्ही साईडनी तळून घेऊया. मंडळी, जर तुम्ही इथवर माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. कसं वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा. असंच तुम्ही छान छान बनवून खात राहा, नेहमी आनंदी राहा. अशीच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. बेल आयकॉनला प्रेस करा. हे बघा, असे मी हे सर्विंगसाठी ताट तयार केलेलं आहे. वाह, काय मस्त वाटत आहे. वरून छान अशी तळलेली मिरची, सुपर जबरदस्त इथे दिसत आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी होतं. आम्ही सर्वांनी खाल्लं. तुम्ही पण नक्की करून बघा आणि एन्जॉय करा. असेच छान छान खात राहा. बाय बाय, टेक केअर. परत भेटूया पुढील रेसिपीमध्ये. बाय.